मीटरमध्ये गोलंदाजी करतो, तो 2 मीटरमध्ये गोलंदाजी करतो आणि हे व्हेरिएशन खूप चांगलं आहे. अप्रतिम गोलंदाजी तो निश्चितच करत असतो. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सिद्धेश बॉलिंग मार्कवरती आहे. त्या मायक्रोफोनवरती आमचे परम मित्र अर्थात विक्रांत टेरवकर. नक्की शेवटचा या ठिकाणी सामना आपण बघतोय. गावदेवी जानवळे आणि दत्तकृपा बोऱ्या या दोन संघांमधून या वेळेला गोईंग फायनली गॉन आउट ऑफ द पार्क. येस मॅक्झिमम 6 धावाने स्वागत केलं जातंय. शेवटचा सामना असणार आहे. नक्कीच अतिशय महत्वाचा मॅच असणार आहे. 6 धावा आहे. इरादा पक्का असणार आहे. सुयश आणि मंगेश हा तोच मंगेश आहे जो मगाच्या मॅच मध्ये आपण जर विचार केला, मगाशी चर्चा केली की मगाच्या मॅच मध्ये एकच धाव काढून बाहेर गेला होता, त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक केली होती गोलंदाजी करण्यासाठी. त्याच मंगेशनं या वेळेला संपूर्ण सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतलेत. कारण इंजिन गरम असणाऱ्या मगाचा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नेला होता तोच मंगेश या वेळेला. नक्कीच माझ्यासोबत आहेत सतीशजी. मनुष्य के दिमाग में 2 घोड़े दौड़ते, एक निगेटिव्ह और एक पॉझिटिव्ह. जिसको ज्यादा खुराक दी जाए वही जीतता है. मंगेशच्या बाबतीत तेच होते. मगाशी शेवटच्या चेंडूपर्यंत पॉझिटिव्हिटी त्याने सोडली नव्हती आणि तीच पॉझिटिव्हिटी कंटिन्यू घेऊन या ठिकाणी मॅचमध्ये खेळ करताना दिसतोय. गोलंदाजीवरती आहे सिद्धेश, या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 2 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव काढले, म्हणजे नक्की सुयशने ती 1 धाव काढली होती. याही वेळेला मोठा फटका काढण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बरोबर डाव्या इष्टूवरून उजव्या इष्टीकडे जातोय, थोडासा बाहेर जातोय चेंडू. पुन्हा कमबॅक होते. 1 चेंडू 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा. तिसऱ्या चेंडूवरती 1 डॉट येतोय. डॉट इथून पुढे डॉट टाकले जात आहेत का. 3 चेंडू टाकून झाले 7 धावा. 7 वरून मगाशी कहाणी बनली होती, आताही 7 धावा झाल्यात. 7 वरती मगाशी 2 गडी बाद झाले होते, आता 7 वरून कशी 7 मिळते बघायची. याही वेळेला सुरेख 7 होते. चेंडू आणि बॅटची 7 अतिशय सुरेख होतीये. पुन्हा एकदा 6 धावा मिळतात. मगाचा मंगेश या वेळेला इरादा पक्का करतोय. इरादा पक्का आणि बॅट मधून निघतोय छक्का. कदाचित गोलंदाजाला देणार का पुन्हा एकदा धक्का, हा मोठा प्रश्न असणार आहे. हा भाऊचा धक्का मला या ठिकाणी नक्कीच आठवेल. इथे गोलंदाजाला धक्का दिला जातोय, इथे चेंडूला धक्का दिला जातोय, छक्का येतोय, गोलंदाज हक्का बक्का होतोय. 4था चेंडू या ठिकाणी टाकला जाईल. पुन्हा एकदा या वेळेला हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, स्वतः गोलंदाज येतोय, चेंडू जज होत नाहीये. 1 2 3 4 5 खेळाडू या ठिकाणी चेंडू खाली येते. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. अतिशय चांगलं तळमळ आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. वेल बिगिन हाफ डन. इफ यू सक्सेस टू प्लॅन यू प्लॅन टू सक्सेस. तुम्ही नियोजनात यशस्वी झालात तर तुम्ही यशस्वी होण्याचं नियोजन करताय. हेच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून काळभैरव स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघायला मिळतंय. हेच नियोजन आपल्याला मंगेशच्या बॅटिंगमधून बघायला मिळतंय. शेवटच्या चेंडूपर्यंत मगाशी मयूर गोलंदाजीला होता, शेवटच्या चेंडूपर्यंत नियोजन पक्क होतं. यावेळेला सिद्धेशवरती हमला बोलण्याचा प्रयत्न आहे. याही वेळेला थोडासा खाली येणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतो, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि 1 धाव पूर्ण झाल्यानंतर आपण स्कोर बोर्ड येतोय. धावा होत आहेत बिनबाद 16. आपण पाहतो या क्रिकेटचा नेत्रदीपक सोहळा, याची देही याची डोळा. 16 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचा मॅच सुरू आहे. पहिल्या इनिंग मधलं जानवळे संघाकडून पहिलं षटक संपतंय. सिद्धेशचं षटक संपतंय. 16 धावा दिल्या जात आहेत. महागडा ठरतोय सिद्धेश आणि या 16 धावांपैकी फक्त 1 धाव काढली जाते, ती सुयशच्या बॅटमधून आणि एकही अतिरिक्त धाव या ठिकाणी नाहीये. म्हणजे 5 चेंडूमध्ये 15 धावा काढून एक चांगली सुरुवात करतोय मंगेश. यानंतर नवीन गोलंदाज प्रितेश रहाटे, जे नक्कीच आपण कोकणी कार्टीच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये कोरोना पिरियडमध्ये अतिशय कोकणी प्रत्येक माणसाच्या मनावरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं ते प्रितेश रहाटे. पोलीस सेवेमध्ये कार्यरत असलेले आपले सर्वांचे लाडके प्रितेश दादा या वेळेला आपल्या संघासाठी काय करतायत. पहिला चेंडू आहे, लोअर पुलटा चेंडू आहे. या ठिकाणी स्क्वेअरला डीप बॅकवर्ड बसा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उडवला जातोय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला ही संधी झाली असती, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न झाला असता, मात्र या ठिकाणी खराब कॉल आहे. 1 2 3 4 5 तू मै करता करता या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब
राबवतोय. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी उत्कंठा लावली जाते, प्रत्येक चेंडूवरती श्वास रोखले जावे लागतात. नक्कीच प्रशांतजी, आपण मगाचा ज्या वेळेला सामना झाला होता त्या सामन्याची पहिली इनिंग संपताना आपण चर्चा केली होती की दुसरी इनिंग जी होणार आहे ती यादगार इनिंग होणार होती आणि गणेशनं ती यादगार इनिंग केली होती. इथे आपण जर खेळ बघितला तर या इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत मंगेश क्रीजवरती राहिला तर काय होऊ शकेल याचा नेम लागणार नाहीये. मंगेश या वेळेला पुन्हा एकदा अक्का करतोय. ना सूरत ना मुरत, ओनली टीम की जरूरत. एक खूबसूरत चौके के साथ फिर एक बार तेजी से रन संख्या में बढ़ती, कुल 4 रन के साथ 22 रन बिना किसी नुकसान पे 22 धावा या ठिकाणी. मंगेश या ठिकाणी मंगेशचं इंजिन गरम आहे, गाडी या ठिकाणी रुळावरती आहे. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ टाकून झालाय, टॉप टाकून झालाय. आता फक्त मंगेशची गाडी तेज तर्रार पळणार आहे. ज्या वेळेला पंच दोन्ही हात फैलावून सांगतायत एक अतिरिक्त धाव मिळते. हा प्रेशर आहे. प्रशांतची आपण मगाशी चर्चा केली होती की प्रेशर एक तरफ साऊथ आफ्रिका और एक तरफ प्रेशर कुकर. आपण इथे प्रेशर कुकर, पण इथे प्रेशर थोडंसं प्रितेश यांच्यावरती येते. कारण नक्कीच ज्या वेळेला फलंदाज आक्रमक पवित्रा घेतो, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आपला इरादा पक्का करतोय, गोलंदाजावरती नक्कीच प्रेशर येतो आणि दिशा पकडताना थोडीशी दशा होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे, या वेळेला ही संधी असणार आहे, हा गोल्डन चान्स असणार आहे आणि चेंडू खाली. याही वेळेला जेल होत नाहीये, याही वेळेला जेल होत नाहीये. पकडो कॅच जीतो मैच, क्रिकेट का समीकरण बनता है, क्रिकेट की कंसेप्ट होते. इफ यू लॉस द कैच यू कैन लॉस द मैच. ये कैच छूट रहा है या मैच छूट रहा है, आने वाले कुल मिला के 48 गेंदों के बाद हमें इसका जवाब जरूर मिलेगा. ज्या वेळेला आपण बघितलं तर रोहित शर्माने 264 धावा केल्या होत्या. एक मोठी इनिंग, हिस्टॉरिकल इनिंग केली होती. 5 धावावरती त्याचा झेल सुटला होता. इथे तर मंगेश असं वाटतं की नशीब खिशामध्ये ठेवलंय आणि तो फिरतोय. म्हणजे एक कॅच सुटला समजू शकतो, 2 कॅच सुटला समजू शकतो. सातत्यानं त्याला जीवनदान मिळते, नशिबाचे साथ मिळते आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय तर नुकसान फिल्डिंग करणाऱ्या टीमचं होतंय. नक्कीच मगाशी सतीश या ठिकाणी होते, आम्ही विचार केला होता यावेळेला दॅट इज गोइंग, अभी इसको कोई रोक नहीं सकता. आली अंगावर घेतली शिंगावर, अतिशय नेत्रदीपक पारी. ज्या खेळीची गरज आहे त्या खेळीची त्या पद्धतीने खेळी या ठिकाणी मंगेशच्या माध्यमातून आपण बघतोय. प्रितेश दादा थोडेसे मागणे ठरतात. आपण मगाशी चर्चा केली होती 7 वरती 7 मिळणं गरजेचं होती. मगाशी 7 वरती चर्चा होताना आपण बघितलं चर्चा केलेली, त्यानंतर स्कोर वाढला गेला. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणे क्रिकेटचा बेसिक नियम आहे. इथे फलंदाज अतिशय सुरेख कामगिरी करतोय. मगाशी जो मंगेश 1 वरती खेळत होता तो मंगेश आता सर्वोत्तम कामगिरी करतोय आणि जो सुयश मंगेश आणि सुयशच्या भागीदारीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत होता तो सुयश 1 वरती आहे. म्हणजे 1 तेरी 1 मेरी, 2-2 पारीमध्ये जर विचार केला तर दोघेही झेलतायत आपल्या खांद्यावरती संघाची जबाबदारी. या ठिकाणी एक चांगली पारी बघायला मिळते. षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. नक्कीच ज्या वेळेला षटकार चौकार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेला नक्कीच गोलंदाजीचा वेळ हा देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो. राईट मोर द विकेट, प्रितेश यांच्या बॅटमधून पुढचा चेंडू आहे. ज्या वेळेला पुन्हा एकदा चेंडू जातो डीप कव्हरच्या मधून. नक्कीच गोलंदाज सिद्धेश या ठिकाणी धावतोय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार. आता नैया होते पार, पुन्हा येत चौकार वारंवार आणि या वेळेला धावसंख्या होते बरोबर 36 क्रॉसिंग फिगर. अभी क्रॉसिंग का मामला बन सकता है. आता चौकार आलाय, धावसंख्येला आकार आलाय, धावसंख्या 30च्या पार पण गेले. आता दुसऱ्या बाजूला बघा मंगेशची जी बॅट आहे ज्या पद्धतीनं तळपते, नशिबाची साथ त्याला मिळाली, त्यानंतर त्यांना एक मोठा फटका खेळलाय. तर या 2 षटकामध्ये जर 12 चेंडूमध्ये तुम्ही 33 धावा केल्यात तर खूप चांगली धावसंख्या या ठिकाणी निश्चित उभारली गेलेली आहे. यापूर्वी मिळालेला जो विजय होता आपण बघितलं तर 33 धावा धावपलकावरती, 36 धावा धावपलकावरती, 36 धावा धावपलकावरती. तर एवढी मोठी चांगली सुरुवात आपण बघतोय अतिशय शानदार पद्धतीने. मंगेशच्या बॅटमधून धावांचा ओघ वाढलाय, त्याला सूर सापडलाय. ही चांगली गोष्ट आहे दत्तकृपा संघासाठी. बसवराज पाटील बोऱ्या यांच्याकडून मंगेशच्या आपलातून बॅटिंगसाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी ATM ऑन केले जाते, कॅश ऑनलाईन ऑफलाईन जमा केली जाते. या वेळेला नक्की मैदानावरती काय करणार आहे, नवीन गोलंदाज आहे. बॉलरचं नाव अतिरिक्त खेळाडू जर नसेल शमी या ठिकाणी येतं.
शमी या ठिकाणी येतोय. नक्कीच मला मोहम्मद शमीची आठवण येईल. इथे आपल्या संघासाठी मोहम्मद शमी होणं गरजेचंच असणार आहे. जर तुम्ही काय मोहम्मद शमी तुम्ही का गोलंदाजी करतोय शमी, वाट बघतोय आम्ही. अतिशय नेत्रदीपक पटकाय. चेंडूवरती नक्की काय होते, लाईनमन ह्या चेंडूवरती 6 धावा मिळत आहेत. नक्कीच गोलंदाजी करतोय शमी आणि मंगेशच्या षटकाराची वाट बघतोय आम्ही, असं समीकरण या मॅच मध्ये आहे. कुठेही जाऊ नका तुम्ही. पुन्हा येतोय गोलंदाज शमी. यावेळेला पुन्हा एक 2 टप्पा खाऊन चेंडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये जातोय. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. अभी क्या चल रहा है बीच मैदान में. नक्कीच मंगेश यावेळेला आक्रमक आहे आणि सुयश ज्याने मगाशी पारी सांभाळली होती सुयशने, यावेळेला थोडीशी सुयश सुस्थितीमध्ये आहे, पण मंगेश थोडासा आक्रमक आहे. सुयश फक्त 5 धावांवरती आहे, म्हणजे 1 धाव काढून दिल्यानंतर सुयश यावेळेला 1 से बढ़कर 1 यावेळेला आपण बघतोय. नक्कीच हा सिनर्जीचा मामला आहे. प्रशांतजी, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण अंकगणिताचा विचार करायला गेलो तर 1 अधिक 1 2 होतात, पण 1च्या बाजूला जेव्हा 1 लावला जातो तेव्हा त्याचे 11 होतात. तर 2 ही एनर्जी असते आणि 11 ही सिनर्जी असते. कारण ही एनर्जी मंगेशने आणली होती आणि त्या एनर्जीचं सिनर्जीत रूपांतर या ठिकाणी हा सुयश करतोय आणि सिनर्जी बघायला मिळते. गतीनं एनर्जीनं धावा या ठिकाणी वाढलेल्या देतात. आपण स्कोरकडे जाणार आहोत, त्यानंतर प्रशांतजींकडे जाणार आहोत. एकूण या चेंडूवरती धावा किती निघतायत आपण बघायचे आहेत. या चेंडूवरती एकूण धावा मिळतील 2 धावा मिळत आहेत. 51 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा पूर्ण होत आहेत. 50ची पारी पूर्ण होते. 51 धावा झाल्या आहेत. वैभव पाटील यांच्याकडून सुयश पाटील यांच्यासाठी षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. मगाशी बसवराज यांच्याकडून आलं होतं. अतिशय सुरेख बोऱ्या संघासाठी या ठिकाणी नक्कीच गोलंदाजाचा बोऱ्या वाजवला जातोय या ठिकाणी, कारण पहिले 2 गोलंदाज होते. गोलंदाजीचा बोऱ्या वाजवला जातोय. फलंदाजीसाठी पारितोषिक आलंय. नक्कीच बोऱ्या संघाचे पाठीराखे या ठिकाणी कामगिरी करतायत. संघाचे पाठराखे जे असतात ते या ठिकाणी टॉनिकचं काम करत असतात, एनर्जी देण्याचं काम करत असतात. गोलंदाज अक्षय या ठिकाणी आलाय. 4था गोलंदाज आहे, म्हणजे शेवटची हाणामारीचं षटक आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्याला आपण मटकाफोड म्हणतो, म्हणजे चेंडू आला कनेक्शन करायचं की सरळ चेंडूला सीमारेषेच्या बाहेर दौडायचं. पण एक मोठा प्रश्न राहील, ही शेवटची ही पहिली जोडी शेवटच्या शेंडूपर्यंत शिल्लक राहते का बघायचे. शेंडू यावेळेला गेला होता फाईन लेगच्या दिशेमध्ये, थोडासा लॉंग लेगच्या दिशेने चेंडू फिरतोय, ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. मंगेश एक बहारदार खेळी करतोय. एकूणच 53 धावा होत आहेत, म्हणजेच 12-13ची सरासरी पूर्ण केली जाते. 12 वाजवले गेले, 13 ही वाजवले गेले. आता इथून पुढे कोणाचे 3-13 या मॅच मध्ये वाजणार आहेत ते उरलेल्या 24 आणि या इनिंग मधल्या 5 एकूण 29 चेंडूवरती आपल्याला याचं गणित असणार आहे. या वेळेला अब इनको क्या रोक सकता है. एक बॅक थ्रू देने का प्रयास और पहिली सफलता. एक मोठा धक्का. हा मासा नव्हता, हा देव मासा होता. देव मासा गळाला लागतोय आणि मंगेश या ठिकाणी डकआउट मध्ये जातोय. नवीन फलंदाज विनायक येईल. एक मोठा प्रश्नचिन्ह होता की ही जोडी शेवटच्या चेंडूपर्यंत राहते का, पण या ठिकाणी आशा फोल ठरते. अक्षयनं या ठिकाणी चांगली कामगिरी केली. 2 धावा पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या धावावरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. 1 गडी बाद झाल्यानंतर आपण 4थ्या षटकाकडे जातोय. 1 गडी बाद 53. आणि आता विक्रांत, इथे जर बघितलं तर मंगेशने ज्याला जे काही रोल दिला गेला होता तो पूर्णपणे निभावतोय. 38 धावांची खेळी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे, ज्यामध्ये एकूण 4 षटकार लुटवले गेले. 38 धावांची खेळी. धावपलकावरती एकूण धावांचा विचार केला तर धावा आहेत 52. 53 धावा. नक्कीच प्रशांतची एक पारितोषिक येते. गुरुनाथ आडाव यांच्याकडून पारितोषिक आहे. विनायकने जर सलग 2 षटकार मारले तर गुरुनाथ आडाव यांच्याकडून 100 येतं पारितोषिक आहे. नक्कीच 55 धावा धावपलकावरती आहेत. 200 रुपयांचं पारितोषिक आहे. जशा धावा वाढल्या जातात तसे षटकार वाढतात, तसे कॅश प्राइज वाढवली जाते. गुरुनाथसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 षटकार आलाय. जर पुन्हा 1 षटकार आला तर गुरुनाथ आडाव यांच्याकडून या विनायकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे 100 रुपये जमा झालेले आहेत. पण जर पुन्हा 1 षटकार गेला तर त्या 100 वर +100 होऊ शकतात. या षटकाचे 100 जमा झालेले आहेत.
परत 100, परत षटकार मारला होती, परत 100 आणि सलग मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक वेगळं होतं, तेही दिलं जाणार. नक्कीच या वेळेला षटकाराच्या नादामध्ये नक्की काय होतंय. षटकार तर होत नाहीये, झेलही होत नाहीये, पण 1 धाव मिळत आहे, 2 धावा मिळत आहेत. विनायक या ठिकाणी सुरेख कामगिरी करतोय, 200 रुपयाचा पारितोषिक वाचलाय, 1 षटकार आलाय, पण स्कोर मात्र वाढला जातोय 63. मगाशी क्रॉसिंग फिगर होती 36, आता 63. माजी चेअरमन आदरणीय बापू साठम यांचं शुभागमन या ठिकाणी झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. बापू साठम, नक्कीच आम्ही आपली वाट पाहत होतो. या ठिकाणी आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण या ठिकाणी स्थान आपण नवायचंय. पुन्हा एकदा षटकार येतोय, या षटकारासाठी सुयश पाटील यांच्याकडून, सुयश पाटील याच्यासाठी प्रणव पोळेकर यांच्याकडून जो येणाऱ्या मगाचा जो षटकार मारला होता त्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच ये फनी गेम चल रहा है, लेकिन यहाँ पे मनी गेम है. या वेळेला काय होतंय, फनी गेम इथून आहे, फनी गेम जानवऱ्याकडून बघायला मिळतोय. 1 2 3 4 अभी काय चल रहा है, पुरा का पुरा फनी गेम आहे. मला वाटतं प्रशांतजी पावसाळी स्पर्धा आहे, पाऊस थोडा थांबलाय, पण पाऊस असता तर जी काय चढाओढ पडझड बघायला मिळाली असती ती पडझड या मॅच मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बघायला मिळते. नक्कीच 3 धावा मिळतात. आपण स्कोर कडे जाणार आहोत. एकूण धावा होतील 72 धावा होतील. 73 धावांचं टार्गेट असणार आहे आणि या 73 धावांच्या टार्गेटमध्ये नक्की काय घडणार आहेत याच्यावरती चर्चा करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. मी प्रशांतजींकडे जाणार आहोत. तत्पूर्वी एक नक्कीच आवर्जून एक चर्चा करावी लागेल की ही जी स्पर्धा आपण पाहतोय काळभैरव स्पोर्ट्स आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून, काळभैरव स्पोर्ट्स आणि पाऊस यांचं एक वेगळं नाते आहे प्रशांतजी. कारण काळभैरव स्पोर्ट्सने पावसाळी स्पर्धा ठेवले, पण पावसानेच काळभैरव स्पोर्टची थोडीशी दयनीय अवस्था करण्याचं योजिलं होतं. याचं कारण म्हणजे जे चिपळूणला महापूर आलं होतं, त्या महापुरामध्ये अख्खं चिपळूण पाण्याखाली गेलं होतं, ज्यामध्ये काळभैरव स्पोर्ट्स जी आपली शॉपी होती, जे आपलं भांडार होतं ते देखील पाण्याखाली होतं. त्यानंतर फिनिक्स भरारी घेऊन काळभैरव स्पोर्ट्सनं एक फिनिक्स भरारी घेतली. त्यानंतर काळभैरव स्पोर्ट्स हा आजही थांबलेला नाहीये आणि केएसचा एक ब्रँड झाला होता आणि म्हणूनच पावसाने काळभैरवला जरी मिटवायचा प्रयत्न केला असेल तरी त्या पावसाच्या पाण्यावरती चढून अधांतरी राहून काळभैरव स्पोर्ट्सनं आपलं एक वर्चस्व सिद्ध केलं आणि त्याच पावसात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धाचं जे धाडस केलंय त्या धाडसाबद्दल नक्कीच काळभैरव स्पोर्ट्स आणि मित्र परिवाराचं आपण करू तितकं कौतुक थोडं आहे आणि म्हणूनच पाऊस आणि काळभैरव स्पोर्ट्स यांचं एक वेगळं नाते आहे. निश्चितच ज्या पद्धतीने आपण बघितलं तर संपूर्ण चिपळूण पाण्याखाली होतं, खिरडी पाण्याखाली होती आणि त्यामुळे जो जुना स्टँडचा भाग आहे तिथेच काळभैरव स्पोर्ट्सचं दुकान आहे, अर्थात त्या दुकानात पाणी गेलं होतं. परंतु आपला जो मित्र आशिष आहे तो कधी हार मानणारा नाही आहे. गुजरातमधनं आल्यानंतर त्यांनी नोकरी शोधली असती, नोकरीच्या प्रेमात नाही पडला, तर अशा प्रकारचं एक शॉपिंग करायची, स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्रिकेटवरचं प्रेम आहे ते जपायचं आणि पहिल्यांदाच एकाच ठिकाणी एकाच दालनामध्ये आपल्याला शिवून टी शर्ट मिळत आहेत, ट्रॅक मिळत आहेत, या सगळ्या गोष्टी चिपळूणमध्ये होत आहेत. ही मोठी गोष्ट आहे. एक मोठं पाऊल आशिषने टाकलं. तो आशिष की जो कोशिश आहे वो रंग लाते भी. मग पाण्याचा विषय आहे, आपत्ती तर सर्वांवरती आली होती, परंतु फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा एकदा कसं उठायचं आणि मग गरुड झेप कशी घ्यायची, आपल्या यशाच्या दिशेनं कसं या ठिकाणी जायचं हे आशिषला खूप चांगलं माहिती आहे. आज मित्रांचं खूप चांगलं सहकार्य आहे. सतीश आहे इथे, आता स्वस्तिक आहे, सुदेश शिंदे आहे आणि क्रिकेटच्या माध्यमात मॉन्टीसारखं सर्वजण आहेत. म्हणजे कदाचित एखादं नाव राहील पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, विक्रांत, मैदानात 73 धावांचा पाठलाग करायचा, धावांचा डोंगर आहे, तिथे आपण जाणार आहोत. खूप चांगली कामगिरी आज निश्चितच केली गेली बॅट्समनकडून आणि उद्या काय घडणार आहे ते देखील आपण बनवू. सुकाई मालघर, पालपणे खेम वरदान पहिला मॅच असेल 9:45 हा मॅच सुरू होईल. सोमजाई ओंबळी आणि आबलोली दुसरा मॅच असेल. पालशेत वर्सेस यंगस्टार केतकी हा तिसरा मॅच असेल. विधाता असगोली आणि स्वामी समर्थ वाघेवरे अत्यंत महत्त्वाचा चौथा मॅच आहे. तर आपल्या भागातले काही खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला इथे कॉम्बिनेशन बनवले, म्हणजे ग्वागर असा सामना नाही ठेवला, तर सुकाई मालघर चिपळूणचा संघ ठेवला आहे, पालपणीचा संघ ग्वागरचा ठेवला आहे, उंबळीचा संघ चिपळूणचा आहे, आबलोली ग्वागरचा आहे. तर एक चांगलं क्रिकेट फक्त ग्वागर असं नको. केतकीचा संघ आहे यंगस्टर, त्यानंतर पालशीचा संघ आहे, म्हणजे चिपळूण ग्वागरचं कॉम्बिनेशन, असगोली वाघिवरे, हे जे संघ जे आहेत ना, म्हणजे
एकाच आता कसं झालं असतं समजा उद्या पालशीत आणि आजगुले ठेवले तर ग्वागरचे संघ हे जे क्रिकेट आहे त्याची देखील देवाणघेवाण करायची आहे. तिकड एकमेकाचं जे टॅलेंट आहे ते देखील या ठिकाणी टेस्ट करायचं आहे. या ठिकाणी घागबाईंचं देखील शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. काळभैरव स्पोर्ट्सच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि जो संघ या ठिकाणी सामना जिंकेल त्याच्यासाठी एक गोड बातमी आज आम्ही देणार आहोत. विशेष करून तुम्हाला खुल्या गटामध्ये जो संघ असेल त्याच्या विरुद्ध देखील खेळावं लागेल. त्याचं प्रिपेरेशन म्हणजे त्याची तयारी देखील असली पाहिजे. त्याकरता काळभैरव स्पोर्ट आशिषजी आहेत किंवा मंदार असतील, इथे आपण बघितलं तर सतीश आहे, सर्व टीमच्या वतीनं एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे. तुम्हाला 3 आयकॉन खेळाडू जे या स्पर्धेत खेळलेले नाही आहेत कुठलेही भारतातनं घेऊन येऊ शकता. 3 आयकॉन खेळाडू फक्त इथे आता या मॅचमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला घेण्याची संधी आहे. या मॅचचा विचार केला तर खूप चांगली कामगिरी आहे, जबरदस्त कामगिरी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. मंगेशची बॅट तळपली. मंगेशनं या ठिकाणी धावांची लेलूट करत असताना 38 धावा कुठल्या आहेत. विनायकला फारशी संधी नाही मिळाली. सुयशनं देखील चांगली कामगिरी केली. मंगेश यावेळेला सज्ज असेल. राईट टाइम ओव्हर द विकेट. डाव्या इष्टीकडे जाणारे चेंडू पंच दोन्हीत फैलवत आहेत. राजू कनकुटकरांनी व्हाईट बॉलचा इशारा करतायत. यावेळेला धावपल करते विचार केला तर 1 धाव मिस्टर एस्ट्राच्या रूपानं. हा जो सामना सुरू आहे या सामन्याचा विचार केला तर 74 की 73 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. गोलबर टप्प्यातला चेंडू फुल टॉस ऑन साईडला खेळलाय शमीनं. मिड विकेट आणि लॉंग ऑन मधला जो गॅप आहे त्या गॅपमध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या होती ती 2. सामना सुरू आहे विश्वकर्मा बोऱ्या दत्तकृपा आणि गावदेवी 11 जानवडे. दिवसभराचं वैशिष्ट्य या ओव्हरमध्ये सांगता म्हणजे ही ओव्हर समाप्त झाल्यानंतर साबर्डे आणि जानवडे त्यांनी काय कॉपी केले ते देखील मी सांगणार आहे. यावेळेला खूप सुंदर फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. दर्जेदार षटकार. सुंदर फटका खेळला बॅट्समन यावेळेला प्रीतम प्यारे. वारे वारे आपके वारे न्यारे. मॅजिक स्प्रेची आवश्यकता आहे. खूबसूरत स्ट्रोक. टाइमिंग बढ़ गया. बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद लॉन्ग ऑफ बॉडी लाइन के बाहर जाते भी अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज प्रीतेश का. आशिष सकपाळ आपण प्लीज व्यासपीठाच्या दिशेने या. स्पर्धेचे शिल्पकार आहेत. आपल्या सर्वांची दिल की धडकन आहे. आता विक्रांतने यावरती भरपूर चर्चा केली की पाणी जीवन आहे, परंतु पाण्याचे बघा पाण्याचं एक सांगतो पाण्याच्या भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे पाण्याची वाफ झाली तर त्यानंतर काय होतं. या बला सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. षटकार. प्रीतम प्यारे. वारे वारे क्या कहने. शानदार स्ट्रोक. पहले एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ मतलब बीच में जो फासला था उस फासले में गेंद को खेला गया था. अभी ये परफेक्ट शॉट था. वीरेंद्र सहवाग स्टाइल पॉइंट के ऊपर से गेंद को खेलते हुए पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए गेंद. खिलाड़ी हैं लेकिन उनके पास कोई मौका नहीं था. हवाई फायर. रन संख्या कुल मिलाकर 14 रन. ईट का जवाब पत्थर से हो रहा है. जवाबी हमला हो रहा है और टोटल बड़ा है तो बैटल भी बड़ा होना चाहिए. गांधी 11 जानवले और विश्वकर्मा बोरा के बीच मुकाबला. और खास करके गेंदबाज मंगेश को मैंने कभी भी नहीं देखा कि टैकल हुए हैं. पहली बार किसी ने टैकल किया है वो है प्रीतम प्यारे. प्रीतेश बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है. राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आए. बैक पर चले गए. गेंद को नरम हाथों से खेलते हुए इस वक्त गैप में जाते हुए गए लेकिन विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए. तालियां बज रही है डगआउट में. तालमेल बहुत अच्छा है. रन संख्या कुल मिलाकर अब स्कोर आगे बढ़ता हुआ इस डबल के साथ 16 रन चेसिंग ए टारगेट ऑफ 73 रन. इस बार भी उड़ाया आसमान की तरफ. पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन पॉइंट पर खिलाड़ी मौजूद. इन्होंने लिया कैच. सफलता मिली मंगेश को और प्रीतम प्यारे को जाना पड़ेगा वापस. फर्स्ट विकेट. अब भाईजान एक बात मुझे कुछ समझ में नहीं आ रही. इससे पहले भाईजान का नंबर मतलब पहले मैच में प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए थे या 1-2-3 में आए थे. अभी दूसरे मैच में कुछ अलग रणनीति थी खास करके गांधी 11 जानवले की. जानवले और मल्हार 11 कोंडे मतलब साबर्डे की टीम का जो इस मैच में खास करके क्या कनेक्शन रहा है. ये कनेक्शन है फील्डिंग का. साबर्डे की टीम की फील्डिंग बहुत खराब हुई पूरे टूर्नामेंट में. बल्लेबाजी कमाल की रही है.
गेंदबाजी अच्छी रही, बहुत कैचेस इन्होंने छोड़े थे। उसके बाद में आज जानेवली की फील्डिंग पहले दो मैचेस में बहुत अच्छी रही, लेकिन इस मुकाबले में बहुत खराब रही है। इसका फायदा ज्यादा मंगेश को मिला, जिन्होंने 38 ओवर की एक दुबादर पारी खेली है। भाईजान स्ट्राइकर इन पर, रन संख्या कुल मिलाकर 16। मंगेश के इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, वाइड बॉल का इशारा, रन संख्या 17 रन। रन तो पहले ओवर में जरूर बने हैं, ऐसा नहीं कि रन नहीं बने हैं। 24 गेंदों में आपको 73 रन बनाने तो स्टार्टअप का अच्छा होना चाहिए। स्टार्ट अगर अच्छा हो जाएगा ना तो बिल्कुल मजा आएगा। भाईजान ऑन स्ट्राइक, उड़ाया आसमान की तरफ। भाईजान भाईजान मैदान के अंदर चल रहे घमासान, इस मुकाबले में डाल रहे जान, वो है भाईजान। सफलता की सही परिभाषा हर मुसीबतों से निकल के वादा, कोशिश करने का इरादा, आलस कम और मेहनत ज्यादा। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, शानदार तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए और गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। अब रन संख्या 23, 18 गेंद में 50 चाहिए। कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मेहनत से बात नहीं बनेगी, मशक्कत करने की जरूरत। लेकिन क्रिकेट में कुछ भी संभव है। 434 बने, 438 भी बने हैं। रन बन सकते हैं, ऐसा नहीं कि रन नहीं बन सकते, रन बिल्कुल बन सकते हैं और मजा आएगा। जीत और हार आपके सोच के ऊपर निर्भर है। मान लो तो हार है, ठान लो तो जीत है। और बीच मैदान पर अब गेंदबाजी में परिवर्तन, विनायक को बुलाया गया है। और टी शर्ट, मैन ऑफ द मैच जो टी शर्ट है तो कंपल्सरी घालायचं है। भाईजान थोड़ा प्रॉब्लम आएगा। ओके ओके, now remaining 18 deliveries and need 50 run to win this match. Scored 23 for loss of 1 wicket. Batsman out प्रीतम पैरे। शमी एक पर खेल रहे हैं। भाईजान ने इस छक्के के साथ अपने इरादे को स्पष्ट किया है। ऑन सेट पर फैली हुई फील्ड, मजा आएगा। स्टार्ट अच्छा हुआ है, सूरज के बिना सुबह नहीं होती। रन संख्या 23। देखिए आपका अतिरिक्त खिलाड़ी यहां है और उसकी वो जिम्मेदारी है कि स्कोरबोर्ड पर भी थोड़ा ध्यान रखे। हमारे स्कोरर और अपडेटर तो अपना काम कर रहे हैं। नाउ रिमेनिंग 18 डिलीवरीज एंड नीड 50 रन टू विन दिस मैच। ब्रॉकआउट में गेंद ऑन साइड पर खेलते हुए शमी इस वक्त गैप में जाते हुए गेंद स्क्वायर लेग पर मंगेश बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए गेंद को रोक लिया, लेकिन विकेट के बीच एक बार फिर बहुत अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। रन संख्या 25, 48 रनों की जरूरत है। अभी भी मैच बहुत बचा हुआ है, मजा आएगा। इससे पहले एक रोचक मुकाबला आपने जरूर देखा था, पैसा वसूल मैच हुआ था। गणेश की शानदार पारी और ये लीडर थे, लीडर नहीं बने। अगर एक अच्छा स्ट्रोक खेलते तो बिल्कुल हीरो बन सकते थे, लेकिन जबरदस्त क्रिकेट, आखिरी गेंद तक मैच चला गया। अभी ये जो मुकाबला है जिसमें कि स्टार्ट अच्छा हुआ है, आगाज अगर खूबसूरत है। उड़ाया आसमान की तरफ, पुल शॉट, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, शानदार स्ट्रोक। तालियां बजती हुई, डगआउट में तालियां बजी है, विनायक का बैंड बाजा बजा है। रन संख्या कुल मिलाकर 31। क्या मैच चल रहा है इस वक्त। 73 का टारगेट है, 73 रनों की जरूरत है और दूसरा ओवर प्रगति पर है। पहली गेंद पर डबल, दूसरी गेंद पर छक्का और इस वक्त पक्के इरादे के साथ मैदान के अंदर शमी उतरे हैं। विनायक तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, तेज कदमों के साथ दौड़ना शुरू कर दिया। इस बार भी फ्लैट है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। राजू कनगुटकर क्या इशारा कर रहे हैं। शानदार स्ट्रोक, दमदार बल्लेबाजी मैदान के अंदर। रहा मेरी मुश्किल है, आसमान मेरी मंजिल है और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी शानदार तरीके से दमदार स्ट्रोक बल्लेबाज शमी का। डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। शमी वाह क्या बल्लेबाजी कर रहे हैं। अब जाकर रन संख्या कुल मिलाकर 37। दूसरा ओवर प्रगति पर है, जवाबी हमला, डायमंड का डायमंड। समस्या बंटी के लिए बिल्कुल छलांग जरूर लगाई थी। काल भैरव चषक 2022 से जीतने के लिए हम लोग हैं तैयार। इस मंच पर स्वस्तिक का धमाका होगा, हर बार 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 धमाका हो रहा है। अब कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, लेकिन समीकरण की तरफ जाएंगे। हमारे ऑनलाइन स्कोरर जो है बताएंगे कि इस वक्त कितने गेंदों में कितने रनों की जरूरत है।
15 गेंदों में जीतने के लिए 36 रनों की जरूरत है, मतलब मैच ऑन है, मैदान के अंदर चल रहा है घमासान और पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे हैं जी जान। टीवी रखिए ऑन, क्योंकि गेम इज ऑन दोस्तों, गेम इज ऑन। मंगेश अपने बॉलर के साथ चर्चा कर रहे हैं, लेकिन प्रशंसा करनी चाहिए शमी की, वो कोई कमी नहीं करने दे रहे हैं। बहुत बढ़िया बल्लेबाजी भाईजान और शमी के बीच साझेदारी बन रही है। मंगेश के रिएक्शन में देखना चाहता हूं, इस वक्त बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। बंटी के लिए थोड़ी समस्या, और 2 ओवर में 36 बने हैं अभी। ये खास करके पहले पारी की बात करें तो अब यहां से अभी तक ये दूसरा ओवर प्रगति पर है। 3 गेंदों का खेल शेष है और 37 बने हैं, मतलब जवाबी हमला हुआ है। टीट फॉर टैट इसे कहते हैं। थोड़ा कंपैरिजन की तरफ आपको लेके जाएंगे, जिस तरह से मुकाबला चल रहा है। गांवदेवी 11 जानवले और विश्वकर्मा बोरिया। पहले बल्लेबाजी की थी विश्वकर्मा बोरिया ने, तो 2 ओवर में इन्होंने 36 रन बनाए थे। अब जाकर 9 गेंदों में 37 रन बनाए हैं गांवदेवी 11 जानवले की टीम ने। स्वस्तिक पवार, शुक्रिया, बहुत अच्छी जानकारी देते हुए। आजकल कुछ जो खिलाड़ी एक गांव में नहीं खेलते हैं, ओपन में खेलते हैं, उसमें से कुछ खिलाड़ी इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं। अच्छी बात है, ये भी बदलाव होना चाहिए। अगर आप एक लेवल पर अच्छा प्रदर्शन करते जाते हैं तो आप एक गांव में ना खेले, थोड़ा सा ऊपर तालुका जिला ओपन में खेलते रहे। 12 गेंदों में 36 और अब 9 गेंदों में 37 आए हैं। वैभव बहुत, खास करके इस वक्त बंटी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, क्योंकि विक्रांत वो बॉलिंग भी करने वाले हैं। अभी इनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा। विनायक इस मैच में महंगे साबित हो रहे हैं। कमाल का प्रदर्शन, थोड़ा सा मोमेंटम बिल्कुल था गांवदेवी 11 जानवले के पास। शाम का सत्र है, आज के दिन का आखिरी मुकाबला। कल की बात करें तो बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं नवलाइव इवेंट के माध्यम से। तो कल पहला मुकाबला होगा सुकाई मालगर की टीम, जिसमें आप स्वस्तिक पवार को भी देख सकते हैं। पालपन एक खेम वरदान जो उनके खिलाफ खेलने वाली है। सोमजई उमली की टीम भी बहुत तगड़ी टीम मानी जाती है, यंग खिलाड़ी उनके पास है, इस सीजन में बहुत अच्छा प्रदर्शन किया है। अबरोली ये भी कमाल की टीम है। पालशेत और एमसर केतकू को मैंने ज़्यादा नहीं देखा, लेकिन पालशेत की टीम बहुत अच्छी है। ऑलरेडी पालशेत में एक रेनी टूर्नामेंट होता है बहुत साल से। विधाता असगोली, स्वामी समर्थ वाघेवरे, ये भी बहुत तगड़ी टीमें हैं। तो TWJ डोमिनेटर्स बालू 11 एक बड़ा मुकाबला तीसरे दिन का, जो खास करके सोमवार का दिन होगा, और उस दिन में खास करके ओपन के खिलाड़ी जिनका जलवा देखने का मौका मिलेगा। मैत्री 11 जयगढ़ रत्नागिरी के बीच दूसरा मुकाबला। त्रिमूर्ति लोटे बनाम गोल्डन 11 रत्नागिरी ये तीसरा मैच। काल भैरव स्पोर्ट बनाम समता बाउशीवाड़ी ये चौथा मुकाबला होगा। तो बंटी के लिए थोड़ी समस्या, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, लेकिन इनका फिट होना बहुत जरूरी है। विनायक अब किस तरह से कमबॅक करेंगे देखने वाली बात है। आशिष सकपाळ यांच्याबद्दल भरपूर चर्चा करण्यासारखी आहे। क्रिकेटच्या माध्यमातून विक्रांत त्यांनी फक्त स्पोर्ट्सचं दुकान उभं केलं नाही आहे, म्हणजे पावसात प्रॉब्लेम झाला त्यानंतर जर बघितलं तर या आशिषनं आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने माणसं जोडण्याचं काम केलं आहे। स्पॉन्सरची लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतो, मग आपल्याला कळेल की आशिषनं काय कोशिश केले, काय प्रयत्न केलेत, कशा पद्धतीनं तो फिनिक्स पक्षाप्रमाणे आमचा मित्र उभा राहिला आहे, ज्यामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते 5,555 रुपयाचं आहे। एजाज अनवर खेरडकर हा जो अजगणीचा मित्र आहे, सध्या विदेशामधनं या क्रिकेटच्या खेळाचा तो आनंद घेतोय, त्याच्या माध्यमातून पारितोषिक स्पॉन्सर आहे। अर्थात सुदेश शिंदे आणि एजाज खेरडकर आणि आशिष यांची खूप चांगली मैत्री आहे। त्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जाकीर प्रकार चिबेलीमधून हे पारितोषिक आपण स्पॉन्सर पाहतोय। तृतीय क्रमांकाचा जी ट्रॉफी आहे ती MOD साबर्डे अक्षय सकपाळ आणि साहिल सकपाळ याच गावचे सुपुत्र आहेत। ते सध्या साबर्डेमध्ये आपला व्यवसाय खूप छान पद्धतीने सांभाळत आहेत। तृतीय क्रमांकाची ट्रॉफी सम्राट करियर अकॅडमी रोहित मतेसर दहिवली, अर्थात खरं ते दहिवलीमधल्या आसपासचं हे गाव आहे सम्राट करियर अकॅडमी, त्यांचे रोहित मतेसरांचे देखील धन्यवाद।
सहभागी संघात सन्मान चिन्ह प्रथमेश बोबसकर भारतीय युवा मोर्चा प्रमुख चिपळूण, त्यानंतर अर्जुन कांबळे जयश्री शैक्षणिक भंडार अर्जुन यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सामनावीर मिलिंद सावंत शुभरत्न ज्वेलर्स यांच्या माध्यमातून जर वेळ जास्त जात असेल तर एक प्लेयर तिथं उभा करणं गरजेचं आहे, पण इथे प्रॉब्लेम आहे त्याचा एक गोलंदाज. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक षटक नेहमीच आपण बघितलंय तर या बंटीने टाकले, त्यामुळे तो आता रिस्कचा भाग आहे. काय करतात बघूया. जर पूर्णपणे फिट नसेल तर पर्याय नाही आहे, जर सक्षम असेल पूर्णपणे फिट असेल तर ते षटक किंवा ती क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करणं फार गरजेचं असेल, परंतु निर्णय घेणं गरजेचं आहे. मंगेश ओके ऑल राईट, चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. समीकरणाच्या दिशेने तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल. कालभैरव स्पोर्ट प्रेझेंट कालभैरव चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम, अप्रतिम अशा प्रकारचे आयोजन. आणि काही आपण बॉल बॉक्स अजित वाघे, गणेश कदम, त्यानंतर बॅट इमाद प्रकार, कालुस्ते, स्टॅम्प स्टंप जोडी, विशेष करून स्टंप जोडी सुनील आदवडे पोसरीचे सुपुत्र आहेत, आदित्य बांद्रे कापरेचे सुपुत्र आहेत. तर लाईट सुविधा असताना ते जोशी मार्गतामाने, ट्रॉफी स्पॉन्सर शाहनवाज पोट्टे व प्रेक्षणीय सामन्यासाठी ट्रॉफी स्पॉन्सर आहे. आर्थिक दृष्टिकोनातून ते मदत आम्हाला झालेली आहे या स्पर्धेकरता, त्यांचेही मनापासून धन्यवाद. आशिषजी सकपाळ, सुदेश शिंदे, सतीश जाधव, मंदार, त्यानंतर स्वस्तिक, ही सर्व जी मंडळी आहे ही सर्व मित्रमंडळ आहे, त्यांच्या वतीनं अत्यंत सुरेख सुंदर शानदार असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. चला जाऊया समीकरणाकडे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत अजून बघितलं तर 15-36 धावांची आवश्यकता. पहिल्या 9 चेंडूमध्ये 37 धावा कुठल्या गेल्या आहेत, धावांचा रतीब घातलेला आहे, ऊन पडलेलं आहे. आणि ही गोष्ट जी आहे आता सूर्यप्रकाश पुन्हा एकदा या विकेटवरती येणं, ही गोष्ट बॅट्समनच्या पथ्यावरती पडू शकते. शमीसाठी जर हा सामना त्यानं जिंकला, गेम चेंजर खेळू ठरला, तर 1000 रुपयाचं पारितोषिक नदीप मन्नियार यांच्या वतीनं. आता बघा दुसऱ्या बाजूला बोऱ्याच्या बाजूने देखील इथे आपण बरीच पारितोषिक आलेत, तर आता जानवळेकडून देखील पारितोषिक येतात, विशेष करून शमीसाठी. आता 1000 पर्यंत आले. विक्रांत, आता ही नोट गुलाबी नोट होणार का, हा बघूया. आता प्रश्न सर्वांसाठी आहे, गुलाबी नोटेपर्यंत जाणार शेअर मार्केट एवढं वधारणार का. सुरेख फटका, चांगला टायमिंग, बाय हुक बाय क्रूक, आपल्याला हा शॉट खेळायचा होता. डीप मिड विकेटच्या दिशेने शमीनं षटकार ठोठावलाय. आता 1000 वरून आकडा 2000 कडे जाणार का. मैदानात शेअर मार्केट वधारलंय, मैदानाच्या बाहेर देखील अजून एक षटकार मारला तर बघूया. 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालं. त्याचं कारण आहे जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपये मिळणार आहेत. मन्यार सर आहेत आणि शमीने सांगितलं मी पण आहे. सामन्यामध्ये रंगत आहे. धावफलकावरती एकूण धावा होत आहेत 43. आतापर्यंत चेंडू झालेत एकूण 10 चेंडूमध्ये 43 धावा कुठल्या आहेत. आणि ग्वागर मधली लढाई बघणं आहे ना खूप इंटरेस्टिंग असतं. म्हणजे हे असे खेळाडू आहेत ते एकमेकाला खूप चांगल्या पद्धतीने जाणतात, मजा येणार आहे मॅचमध्ये. आता पुन्हा एकदा शमी सज्ज असेल. धावफलकावरती धावा 43, 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. विनायक यावेळेला निश्चितच अडचणीत आलाय, संकटात सापडलेला आहे. शमीची बॅट सूर्यास्ताला जात असताना निश्चितच तळपते आहे. अप्रतिम बॅटिंग त्यानं केले, नेत्रदीपक फलंदाजी करत प्रेक्षकांची मनं जिंकलेत. उलटा चेंडू ऑन साइडला, इथे क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. विनायक या मॅच मध्ये शमीचा अत्यंत महत्वाचा विकेट घेतोय. लो पुलटा चेंडू बॉटम एंडचा वापर करून कलात्मक फ्लिकचा फटका खेळला होता, परंतु सीमारेखेवरती अप्रतिम झेल टिपला गेलेला आहे. परंतु छोटी इम्पॅक्टफुल पारी, इम्पॅक्टफुल इनिंग यावेळेला समाप्त होते. ती शमीची एकूण 21 धावा त्यानं कुठल्या आहेत. तर मॅच अजूनही खूप चांगला होणार यात काही शंका नाही. कारण एका बाजूला आपण भाईजानला पाहतोय. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 30 धावांची आवश्यकता. मॅच जवळ आहे. यावेळेला भाईजाननी सुद्धा ही मॅच काढून दिली, म्हणजे गेमचे जर खेळाडू ठरले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मनियार सरांकडून आहे, नदीम मनियार यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. परंतु विनायकचा एक चेंडू देखील तितकाच महत्वाचा आहे. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमची पराभवाची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात. पाठीराखे दोन्ही बाजूला असतील. बॅट्समन बघूया कोण येतोय.
बॅट्समन उशीर का लावतोय, अनिकेतला संधी मिळेल. आता अनिकेतचे नंबरिंग मध्ये आपण बघितलं तर बरेच बदल झालेले आहेत. भाईजानवरती फार मोठी जबाबदारी. अनिकेत सज्ज असेल यावेळेला. उर्वरित 13 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 30 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. जिंकायचं म्हटलं तर योग्य ते वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं आहे. वेळ चुकून गेली तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातात. सुंदर पद्धतीने ऑन साइडला खेळायला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक खेळेला मिड विकेटला सुरेख फटका. सुंदर टायमिंग. खडखडीत चौकार. धावसंख्येला आकार. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावांचं समीकरण. अप्रतिम कामगिरी दोन्ही संघांकडनं होते. सामना सुरू आहे. यावेळेला विश्वकर्मा बोऱ्या दत्तकृपा, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ बघतो आहे अर्थात गावदेवी 11 जानवळे. जानवळेचा संघ बॅटिंग करत असताना तर या एकूण ज्या धावा आहेत त्या डिपेंड करण्याचा प्रयत्न दत्तकृपा बोऱ्या संघ करतोय. काय मॅच रंगलाय. प्रेक्षकांना हेच हवंय. मंत्रमुग्ध करणारा मॅच. यापूर्वी ही आग गणेशने लावली होती. या पहिल्या सामन्यामध्ये गणेशने आग लावली. त्यानंतर मंगेश मैदानामध्ये आला. तो मागे उभा होता, पुढे उभा होता, मैदानात उभा होता, त्याने देखील ठोकलं. त्यानंतर आता मैदानात शमी आला, त्याने देखील खूप चांगली कामगिरी केली. आणि आता अनिकेत आल्यानंतर या चौकारांशी आपले इरादे स्पष्ट केलेत. मॅच मध्ये जान टाकण्याकरता भाईजान आहे. भाईजान मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. आणि पहिल्या मॅचचा हिरो मैदानामध्ये भाईजान. त्याने 26 धावांची खेळी निश्चितच महत्त्वपूर्ण होती पहिल्या मॅचमध्ये. त्यानंतर सिद्धेश आला होता, पण सिद्धेशचा नंबर सातत्याने चेंज केला जातोय. जो सिद्धेश ज्यानं 26 धावांची खेळी साकारली होती. आता तो प्रश्न होता मगाशी वेळ का लागला सिद्धेशला पाठवायचं की अनिकेतला, हा एक प्रश्न होता. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की जिंकायचं म्हटलं तर योग्य ते वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं आहे. वेळ चुकून गेलं तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातील. आता गोलंदाजी मार्कवरती सूर्य अस्ताला जात असताना सूरजला पाचारण केलेलं आहे. सूरजच्या मैदानावरती आहे. भाईजान ऑन स्ट्राईक. 12 चेंडू 26. पहिला चेंडू डाव्या इष्टीकडे जाणारा राजू कनकुटकर आमच्या बाजूला वळतायत आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. हात येतात समांतर, धावा येतात अवांतर. 12 चेंडू 26 वरून 12 चेंडू 25. सामन्याचं चित्र बदलते. वेळ खेळ कधी बदलेल याचा नियम नाहीये. अनिश्चितता इथे ठासून भरलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंतांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेनं अतिशय वेगाने ट्रॅव्हल आणि हा नशिबाचा चौकार. बॅटला लागला राजू. बॅटला स्पर्श करतोय. नशिबाची साथ मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं, फाईन लेगच्या दिशेने जातोय. फाईन लेग आणि विकेट किपर याच्या मधला जो क्षेत्र आहे तो भेदक चेंडू झाली सीमा पार. 4 धाबांकरता उर्वरित 11 चेंडू आणि 21 धाबांची आवश्यकता. निल्सन आकडे आहेत. गणपतीला आवडतात 21 मोदक, तर 11 हा निल्सन आकडा आहे. या 11 चेंडूमध्ये 21 धावांची लयलूट बॅट्समनला करायची आहे. सूरज यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंतांच्या डाव्या हाताकडून क्लीन बोल्ड. डावी एष्टी वाकवले. यावेळेला फलंदाजाला पडले. भूल भूल भूल. दांडी झाले. गुल गुल गुल. बॅट्समनला परतावं लागेल. अत्यंत महत्त्वाचा षटक आहे जिथे प्रत्येक वेळेला ऑफ्टमच्या बाहेर जाऊन शपलून खेळण्याचा जो प्रयत्न झाला त्यात बॅट्समन बाद होतोय. 10 चेंडू 21 धाबा असं समीकरण आहे. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांसाठी परवडी ठरणारा सामना. आणि आता मात्र कुठला पर्याय नाहीये. 26 धावांची एक निर्णायक खेळी साकारणारा सिद्धेश यावेळेला मैदानामध्ये येतो आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर सूरजची गोलंदाजी. या षटकाचा विचार केला वाईट बॉल, चौकार आणि विकेट आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर एकूण चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. अनिकेत चौकार तुटवून आपले इरादे स्पष्ट करतोय. 26 धावांचं डेन टॉनिक आपल्या म्हणजे हृदयात आहे, आपल्या हातामध्ये आहे. निश्चितच आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील आपण मैदानामध्ये पाहू शकता. सिद्धेश आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये. सूरज सज्ज असेल. यावेळेला बॅटची कड घेतली जाते. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना बंड्याने मात्र झेपामध्ये चेंडू पकडले. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्याकरता इथे आवश्यकता आहे ते एकूण
20 जबांशी प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और छक्का चौका ना हो तो क्रिकेट बेकार है। बीच मैदान पर विकेट की सख्त भी जरूरत है, मजा आएगा। एक तरफ विकेट की जरूरत है तो क्या अनिकेत एक बड़ा शॉट खेलेंगे मोमेंटम बनाने के लिए। नाउ रिमेनिंग 9 deliveries and need 20 run to win this match. There's very good battle going on here between a bat and ball. Look at this fielding, long on mid wicket, deep square leg, fine leg, third man Toin Kaba, long up, fourth fielder onto the offside and five onto the onside. ताकत का इस्तेमाल कर रहा है सूरज, बहुत अच्छी गेंदबाजी। अब दबाव, प्रेशर बिल्कुल बल्लेबाजों की तरफ जाता हुआ। मैच में पलटवार, पहले छक्के चौकों की बौछार, मिला विकेट, आया पलटवार। सूरज ने कहा इस शाम में रंग भरने के लिए हम भी है तैयार। मैच में पलटवार आया है। 8 गेंदें बीच चाहिए। मुझे वो अदना जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो। बल्लेबाजों को अपने खेल को थोड़ा लिफ्ट करने की जरूरत है। एक तरफ सूरज ने शानदार गेंदबाजी की है, मेरे हिसाब से कमबैक किया है। वेलकम बैक नहीं है, कमबैक जरूर है। अगर अच्छा फिनिश करेंगे तो बिल्कुल वेलकम बैक करने का मौका मिलेगा। आशीष चकपाल बहुत प्रसन्न हैं। शानदार टूर्नामेंट, पहला दिन एक बार फिर देखें तो क्या कमाल का रहा है। बेमिसाल खेल हुआ है, पहला साल बेमिसाल, कमाल धमाल, बहुत सारी चीजें हुई है। स्ट्राइक रेन पर अनिकेत, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। इस ओवर में सूरज का दूसरा शिकार। अनिकेत खराब बल्लेबाजी करते हुए ज्यादा बैकफुट पर चले गए थे, गेंद की तरफ नहीं थे। टिप्पा बिल्कुल एक बार फिर थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था। 7 गेंदे 20 वाला मैच है। इससे पहले 6 गेंदे 26 वाला मैच आपने जबरदस्त देखा है। अभी इसमें आप सूरज के तौर पर, सूरज गेंदबाज के तौर पर कितने रन बचा के रखेंगे, देखने वाली बात है। बल्लेबाजी करने के लिए मैदान के अंदर बल्लेबाज आए हैं। अक्षय, सूरज तैयार, आखिरी गेंद शेष। 7 गेंदे 20, 9 स्ट्राइक रेन पर बल्लेबाजी करते हुए खास करके सिद्धेश। तो ये नंबरिंग का जो प्रॉब्लम था ना, उसको सुलझाने की जरूरत। राइट आर्म ओवर द विकेट, गेंद बल्ले के ऊपर नहीं है। 1 रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए वापस आएंगे? इस पर 1 रन मुकम्मल और दूसरे के लिए वापस आना चाहते हैं और आउट दिया गया है। ये देखिए मैदान के अंदर क्या हो रहा है। बहुत ही महत्वपूर्ण विकेट गिरा है। रन आउट के तौर पर बल्लेबाज को वापस जाना पड़ेगा। अब गांवदेवी 11 जानवर के खेमे में सन्नाटा है और कोई जरूरत नहीं थी मेरे हिसाब से। 6 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की जरूरत है। जिसके ऊपर पूरा दारोमदार था, जिसके ऊपर पूरी उम्मीद थी, वो बल्लेबाज सिद्धेश जिन्होंने 26 रनों की धुआंधार पारी खेली थी, इंपैक्ट इनकी रही थी, वो बैक टू द पेमेंट चले गए हैं। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। बीच मैदान पर थोड़ी चर्चा हो रही है, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है। अब एक बॉलर क्या इनके पास है, खास करके समस्या थी बंटी थोड़ा प्रॉब्लम था, वो नहीं है। और पिछले मैच में मयूर के ऊपर हमला हुआ था, उस वक्त बैंक बैलेंस ज्यादा था। इस वक्त बैंक बैलेंस की बात करें तो 19 रन है। पिछले मैच में 26 या 28 का 27 रन का बैंक बैलेंस था और आखिर तक मैच चला गया था। अब एक समस्या यहां है, दूसरी तरफ से अब देखिए बल्लेबाज शमी, प्रीतम प्यारे, भाईजान, अनिकेत, सिद्धेश, ये जो उनके प्रमुख बल्लेबाज वो बैक टू द पेमेंट चले गए। दोनों तरफ समस्या वही है, एक तरफ गेंदबाज की कमी खल रही है, दूसरी तरफ से बल्लेबाज की कमी खल रही है। क्या बल्लेबाजी करने वाले टीम के पास कोई हार्दिक पांड्या है? विशाल, बिल्कुल विशाल, क्या इस मैच में अब एक बहुत ही जबरदस्त पारी खेलेंगे? लेफ्टी है, लेफ्ट हैंडर बल्लेबाज, तो इसका मतलब माइकल बेवन जो कि फिनिशर है। ऑस्ट्रेलिया के एक ऐसे खिलाड़ी थे जिनका एवरेज जो है ना 52 के ऊपर, 50 के ऊपर रहा है। अब हवा तो नहीं है, कहीं पर भी गेंद जा रही है। विशाल नए बल्लेबाज आए हैं। नाउ रिमेनिंग 6 deliveries and need 90 run to win this match. The fantastic performance from the both side. गावदेवी 11 and विश्वकर्मा बोरा दत्त कृपा। इससे पहले एक अच्छा मुकाबला आपने जरूर देखा था, मल्हार 11 कोंडी की टीम थी, वहां भी एक बार फिर रोचकता थी। मैं मंगेश की तरफ देख रहा हूं, मंगेश इस वक्त अपने बॉलर के साथ चर्चा कर रहे हैं। विशाल और
अक्षय दोनों बल्लेबाज मैदान के अंदर। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज की बात करें तो इस वक्त विशाल है। 6 गेंदे 19, समय ज्यादा जा रहा है, वक्त जो है रेत की तरफ फिसलता जाता हुआ। ये आखिरी ओवर क्रूशल रहेगा, करो या मरो वाला मैच। अगर यहां से जीते तो 3 आइकॉन इंडिया के आप खिला सकते हैं। टेनिस विश्व के कोई भी 3 खिलाड़ी आप आइकॉन के तौर पर खिला सकते हैं। मयूर तैयार है इस वक्त। थर्ड मैन पॉइंट कबर एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। लॉन्ग ऑफ पर विनायक मंगेश लॉन्ग ऑन पर है। मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, एक फाइन लेग। और विशाल क्या बड़ी पारी खेलेंगे आज। ओ फुल टॉस गेंद थी इस वक्त। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस तो आना चाहते हैं और भाग मिलकर भागने की जरूरत है। 2 रन मुकम्मल। ये क्रिकेट चल रहा है या क्या चल रहा है मैदान के अंदर। अब आपके पास 5 गेंदे हैं, 17 रनों की जरूरत है और एक पैसा वसूल मैच मैदान के अंदर। आशीष सकपाल बहुत खुश है। इससे पहले भी एक जबरदस्त मुकाबला रहा है। 17 तो खतरा भी है। आपके पास 5 गेंदे हैं और 5 गेंदे में 17 रनों की जरूरत। विनायक अपने बॉलर के साथ चर्चा कर, ये फुल टॉस गेंद थी भाई, कहीं पर भी खेल सकते थे लेकिन गेंद को खेल दिया डीप कवर पॉइंट बॉडी लाइन की तरफ। फील्डिंग देखिए ऑन साइड पर, फील्ड भी फील्ड है। ऑन साइड पर ज्यादा खिलाड़ी रखे हुए हैं। लेफ्ट हैंडर बल्लेबाज विशाल के लिए ऑन साइड पर तगड़ी बल्लेबाजी करते हैं। मयूर तैयार, इस बार भी देखिए हवा में खेलते हुए कवर पर खिलाड़ी मौजूद। खराब बल्लेबाजी, 2 फुल टॉस गेंदें थी, इसके ऊपर आपको प्रहार करना था। हमला करने की कोशिश, शिकार बन के वापस जाते हुए। 4 गेंदों का खेल, 17 रनों के। 17 तो खतरा है। आकाश में वैसे काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन इस वक्त गांवदेवी 11 जानवली के ऊपर संकट के बादल मंडराते हुए मैच समाप्त नहीं हुआ है। आज देखिए जिस तरह से मैच फंसे होते हैं ना, तो शार्दुल ठाकुर भी बल्लेबाजी करते हैं और वो ये तो रबर बॉल है। मोहम्मद शमी भी बल्लेबाजी करते हैं। बीच मैदान पर जाके कभी कभार बुमराह भी गुमराह करते हैं और सीधे बल्ले से भी में बल्लेबाजी करते हुए खास करके हमने देखा है। लेकिन उम्मीदों पर दुनिया कायम। 2 फुल टॉस गेंद दी थी, उसके ऊपर आपने प्रहार नहीं किया। विशाल को हमने कहा कि आप माइकल बेबन हैं, क्या आप फिनिशर बन सकते थे, लेकिन ऑन साइड पर थोड़ा लेके जाते, लॉन्ग ऑन की तरफ खेलते तो बिल्कुल, या बॉलर के सर के ऊपर से खेल सकते थे। आपने 2 शॉट जो खेले, 2 स्ट्रोक जो खेले ना, कवर पॉइंट की तरफ खेले हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। ओंकार ऑन स्ट्राइक। मयूर गेंदबाजी कर रहे, 4 गेंदों में 17 रन चाहिए। ओंकार संसारे, हेमंत होटल। ये मैंने पहले कहा था कि इस मुकाबले में सब कुछ संभव है। गेंद लॉन्ग ऑफ, बॉल रन के बाद 6 रनों के जाती भी मैदानात आलाय ओंकार. धावसंख्येला आलाय आकार. धावसंख्या सजले, धावसंख्या फुलले. आता उर्वरित चेंडू असतील 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. आता पहिले 2 चेंडू पण खराब होते, परंतु तेवढी क्षमता विशालने दाखवली नाही, म्हणून फुलटच चेंडूवरती मोठ्या धावा आल्या नाहीत. विकेट पण गेला. उर्वरित 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. आता यापूर्वी बघितलं तर विनायकने समजावलं होतं मयूरला. आता बंडे आलाय, सूरज आलाय, मंगेश आलाय. ही चौकडी महत्वाची आहे दत्तकृपाची. 3 चेंडू 11 धावा समीकरणाचा विचार केला कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 11 धावा, 3 चेंडू 11 धावा. मागचा सामना 8वा परत एकदा. दत्तकृपा आणि मल्हार 11 कोंडे. आता ही कोंडी जी आहे मैदानामध्ये आहे ती फोडण्याचं काम केलं जातंय. मयूरवरती याचा प्रेशर येईल की मयूरला एनर्जी मिळेल. हाही चेंडू अत्यंत महत्वाचा आहे, कारण कॅप्टनने सांगणं आणि चौघांनी सांगणं किंवा 11 जणांनी सांगणं यात फरक आहे. आता स्वतःवरती विश्वास ठेवणार की 14 जण सांगणार. विनायकने चांगलं काम केलंय. तो एकटाच त्या ठिकाणी गेलाय. तिघांना आपल्या जागेवरती जाऊन दिले. एकटाच ऐकू शकतो. 4 जणांचं ऐकताना मुश्किल होतील. कानात काहीच राहणार नाही, मनात काही राहणार नाही, डोक्यात काही राहणार नाहीये. आणि हे क्रिकेटमध्ये होत असतं. अत्यंत महत्वाचा मॅच. सामना रंगलाय, सामना रोमहर्षक आहे, यात काही शंका नाहीये. आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणारा सामना. अत्यंत सुंदर असं क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघूया काय घडतंय यावेळेला. स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा ओंकार संसारे. ज्याची भीती होती मंगेशला, ज्याची भीती होती, रणनीती हीच होती की तुला ऑफ टाइमच्या बाहेर चेंडू टाकायचा आहे. मयूरकडे टॅलेंट आहे पण अनुभव नाहीये. 3 चेंडू 10 समीकरणामध्ये बदल.
काळभैरव स्पोर्ट आयोजित भव्य पावसाळी रबर बॉल स्पर्धेचे पहिले हे 2-3 सामने आता ज्या संध्याकाळच्या सत्रात काय काय मजा आली. प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारे हे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पैसा वसूल मॅच. चेंडू मिस केलाय, चेंडू जाईल यावेळेला. बघूया अत्यंत वेगानं एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव होणार का? दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होत नाहीये. याचा अर्थ उर्वरित 2 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता असेल 9 धावांची. 9 धावांची आवश्यकता. आकडा आलाय 9. या स्पर्धेचे गुणगान किती गाव. क्या बात है, काय सामना सुरू आहे. मयूर मयूर मयूर. आज जर बघितलं तर प्रेशर कुकर वाजतोय, शिट्टी वाजते आणि सांगण्यासारखी पुन्हा एकदा बंड्या विनायक आलेले आहेत. आता मंगेश जॉईन होतोय. एवढा कानमंत्र देताना या मोसमामध्ये कोणालाच मी बघितलं नव्हतं. एवढा कानमंत्र दिला जातोय. मंगेश आता मयूरला थोडंसं बाजूला ठेवलंय. विनायक, मंगेश आणि बंड्या यांच्यामध्ये चर्चा होते. तर स्ट्राईक रेंजला ओंकार संसारी आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय ओंकारला साथ देण्याकरता सिद्धेश. 2 चेंडू 9 धाबा. आशिष सकपाळ यांची स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते. रबर बॉलची स्पर्धा आहे. प्रेक्षकांसाठी परभणी ठरणारे सामने आपल्याला पाहायला मिळते. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधीच देणार नाही भाव. या साऱ्यांना चकवशील तर तुला मिळेल धाव. या सामन्यामध्ये रंग चढला आहे. ते गाणं आहे ना, रंग चढा है, रंग चढलेला आहे. अत्यंत सुंदर, बहुत ही बेहतरीन मुकाबला मैदान के अंदर. दो गेंदों का खेल शेष, 9 रनों की जरूरत है. ढलता हुआ सूरज, कम होती भी रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम. गांव देवी 11 या एक बार फिर दत्त कृपा. दिल के मरीज है तो मुकाबला ना देखे. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना चांगला आहे. एकदा टाळ्यांचा गजर या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी और बॉल में अच्छा रन. ओंकार मैच में किया पलटवार. अभी एक गेंद शेष. जीतने के लिए यहां से और 3 रनों की जरूरत है. क्या मुकाबला है. जेव्हा सगळंच संपलंय असं वाटतं ना, तेव्हाच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची. ओंकार संसारीला पूर्ण दिवसभरामध्ये बॅटिंग मिळाली नव्हती, पण ओंकार संसारी हा कॅप्टन आहे, कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. नक्कीच प्रशांतजी, कारण जेव्हा किल्ल्यांचा जुडगा संपत येतो तेव्हा कधी कधी शेवटची चावी देखील कुलूप उघडण्याचं काम करते आणि शेवटची चावी या ठिकाणी आपण बघतोय कर्णधार आहे. 18 आतापर्यंत बघितलं तर प्रेक्षकांची संख्या देखील वाढलेली आहे. शेअर मार्केट वधारतंय. सतीश खुश आहे, आशिष खुश आहे, सुदेश खुश आहे. स्पर्धा कमालीची यशस्वी ठरते आहे. आता प्रेक्षकांना विनंती आहे, सामना इथे जर बघितलं तर जानवळे संघ जिंकला तरी चालेल, दत्तकृपा जिंकला तरी चालेल, परंतु दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली असं तुम्हाला वाटत असेल तर टाळ्या वाजवण्याकरता कंजूसपणा करणार. एकदा टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. मंगेशकडे नजर आहेत सर्वांच्या. प्रेक्षकांची संख्या देखील वाढलेली आहे. हृदयाची धडधड या ठिकाणी वाढलेली आहे. धडपड देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्या मैच है, शानदार मुकाबला. इस वक्त बीच मैदान पर छत्तबक गेंदबाजी करने के लिए मयूर तैयार. सामने ओंकार संसारी. कंपल्सरी चेस. 1-3, एक गेंद 3 रन की जरूरत है. वक्त बहुत इंपॉर्टेंट है. दिल की धड़कनें बहुत तेज. मयूर के लिए समझाने के लिए कोई नहीं है. हर गेंद के बाद समझाने के लिए कोई ना कोई था, लेकिन ये आखिरी ऐसे पल है समझाने के लिए कोई नहीं है. अब जो कुछ करना है खुद को करना है. मैच जिताएंगे ना तो ये 11 क्या 25 लोग आएंगे मिलने के लिए. संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता के बाद दुनिया उसके साथ होती है. अगर ओंकार भी जिताएंगे ना तो उनके साथ भी बहुत सारे लोग. और इसी के साथ यह मुकाबला यहां समाप्त हुआ है. तो मयूर को उठाने के लिए बहुत सारे लोग आएंगे. शानदार और जबरदस्त खेल मैदान के अंदर 2 बार प्रेशर आया, 2 बार आखिर तक चले गए, 2 बार एक बार फिर इस मुकाबले में इतना प्रेशर आने के बाद शानदार प्रदर्शन मयूर कर रहा है. तो प्रेशर को झेलना आना चाहिए. जबरदस्त प्रदर्शन इस वक्त हुआ है. मंगेश बहुत खुशी का कोई ठिकाना नहीं है और ये कह रहे हैं ले जाएंगे
काल भैरव चषक 2022 की खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या बेला दिला जाईल। तत्पूर्वी विनंती करेन गावदेवी 11 जानवळे संघाचे जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत किंवा त्यांचा कॅप्टन आहे ओंकार, आपण व्यासपीठावरती या। खरं तर हा चेंडू ऑप्टमच्या बाहेरचा होता, कट करता आला